नमस्कार, मी प्रतिमाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लाल माठ भाजी। घरच्यांचं आरोग्य आणि त्यांना आवडेल अशी चव ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो। अशीच एक रेसिपी आपण पाहणार आहोत आणि त्याच्या शोधात आपण आहोत, त्यामुळे म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे। तर चव आणि आरोग्य एकदम मिळेल अशी ही रेसिपी दाखवलेली आहे, ती म्हणजे लाल माठाची भाजी। करायला अतिशय सोपी आणि भाजी सर्वांना नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे। ही रेसिपी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लाल माठ भाजी मी चांगली निवडून घेतलेली आहे, त्याच्यानंतर तिला स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे। आता एक कढई ठेवली आहे, मी कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला। आणि जेव्हा आपण लाल माठाची भाजी चिरून धुतो किंवा अगोदर धुवून नंतर चिरतो ना, त्यावेळेस त्या भाजीमधलं पूर्ण पाणी आपल्याला ड्रेन करून टाकायचं आहे, नाहीतर मग भाजी एकदम अशी गिजगा होते। तर सगळं भाजीतलं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। तर आता कढईमध्ये मी जिरी, मोहरी, हिंग आणि लसूण ह्याची मी फोडणी दिलेली आहे। हे सगळं चांगलं तडतडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची त्यामध्ये मी घातलेली आहे बारीक कट करून, आणि एक मोठा कांदा मी कट करून टाकलेला आहे। आणि हे चांगलं आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा मिरची चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद, आणि जे आपलं घरचं लाल तिखट असतं ना, जे आपण मसाला बनवलेला असतो, तो अर्धा चम्मच मसाला मी वापरलेला आहे, आणि अर्धा चम्मच मीठ वापरलेलं आहे। ह्या भाजीला थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं। तर हे सगळं घालून आता चांगलं मी परतून घेते आहे। आणि हे मसाला, हळद, मीठ परतून झाल्यानंतर आपण जी भाजी निथळायला ठेवली होती, ती भाजी निथळल्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला ती भाजी परतून घ्यायची आहे। तर मी भाजी सगळी कढईमध्ये टाकलेली आहे, आणि आता उन्हातल्याच्या साह्याने ही सगळी भाजी मी परतून घेते आहे। दिसताना भाजी खूप जास्ती दिसते, पण नंतर भाजी झाल्यानंतर खूप थोडीशी भाजी होते। त्यामुळे ही भाजी ना खरंच खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा, तुमच्या मुलांनासुद्धा नक्की आवडेल ही भाजी। आणि खरंच ही आरोग्यासाठी ना खरंच खूप चांगली आहे। त्यामुळे बाजारात गेल्यानंतर आपण बघतो सगळ्या भाज्यांच्यात हीच भाजी जास्त उठून दिसते आणि दिसायलाही देखणी दिसते। त्याच्यामुळे ना मी अधूनमधून ही भाजी मुलांसाठी घेऊन येत असते, स्पेशली मला पण खूप आवडते। आणि खरंच तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागते। तर ही भाजी टाकून जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी छान अशीच परतत राहिलेली आहे हाय फ्लेमवरती। आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे। तुम्हाला डाळ घालायची असेल तर हरभऱ्याची डाळ तुम्ही इथे वापरू शकता, ती पण भिजवून। आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पूर्ण भाजी मी जवळजवळ अजून 5 मिनिटं चांगली हाय फ्लेमवर परतून घेतली आहे। तर अशी आपली लाल माठ भाजी तयार झालेली आहे। आणि तुम्हाला कशी वाटली लाल माठ भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या नवीन चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।